आपल्याला वाटतं की बोलणं एवढं सोपं असतं, पण बोलणं ही खूप मोठी आर्ट आहे. ते कधी आणि कसं बोलायचं हे जोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही, जोपर्यंत आपण ती गोष्ट बारकाईने समजून घेत नाही ना, तोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये ते प्रॉब्लेम होत राहतात. माझ्या आयुष्यामध्ये मला वाटायचं की जर मी खरं बोललो नाही तर मी त्याच्यासोबत धोका करतोय, त्या व्यक्तीला मी चीट करतोय, किंवा आपले ते संस्कार असतात, आपण समोरच्याच्या चांगल्यासाठी, भल्यासाठी किंवा त्यानं सुधरावं म्हणून आपण खऱ्या गोष्टी बोलत असतो. पण जेवढं आपण ही गोष्ट करायला जातो ना, तेवढं आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम वाढायला लागतात. आणि ज्यावेळेस मी सायकोलॉजी शिकायला लागलो, सगळ्या गोष्टी बारकाईनं समजून घ्यायला लागलो ना, मग मला हे लक्षात यायला लागलं की आपण कुठे चुकतोय. जोपर्यंत समोरचा व्यक्ती ऐकून घ्यायला तयार नसतो किंवा त्याच्या आतून येत नाही की मला समजून घ्यायचंय, तोपर्यंत आपण त्याला काहीही बोलायचं नाही. त्याला तोच बाबा बरोबर आहे, ऑल द बेस्ट, तुम्ही म्हणजे चालतो बोलतो विद्यापीठ आहात, तुमच्याकडे नॉलेजची काय कमी आहे, तुम्हाला काय पुस्तक वाचायची गरज आहे, तुम्ही स्वतःची पुस्तक आहात, अशा त्याला कॉमेंट्स द्यायच्या किंवा त्याच्या पद्धतीने त्याला फुगवत राहायचं. पण त्याला निगेटिव्ह नाही बोलायचं. नाहीतर लोकांना बदलण्याच्या नादात आपण कधी बिघडून बसतो हे आपल्याला पण नाही लक्षात येत. त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा आपण बारकाईनं अभ्यास करणं खूप गरजेचं आहे.